नमस्कार. सकाळी रिकाम्या पोटी फक्त या 10 गोष्टी खा. आयुष्यभर आजार जवळ येणार नाही. मित्रांनो, सकाळची सुरुवात कशी असावी हेच आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवते. असं म्हटलं जातं की जशी सकाळ तसा पूर्ण दिवस. पण दुर्दैवाने आजकाल खूप लोक सकाळी उठताच अशा गोष्टी करतात ज्या शरीराला फायदा पोहोचवण्याऐवजी नुकसान जास्त करतात. आणि मग सुरू होतो थकवा, गॅस, ॲसिडिटी, चक्कर, सांधेदुखी आणि दिवसभर सुस्ती राहणे. हेच कारण आहे की तरुणांपासून तर 50 नंतरच्या लोकांसाठी ही माहिती एकदम अमृत आहे. प्रत्येकाला हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू अगदी नवीन अशा 10 गोष्टी ज्या सकाळी रिकाम्या पोटी खाव्यात. सोबत 10 अशा सवयी जे सकाळच्या रुटीनमध्ये पाळल्याच पाहिजे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे छोटे छोटे रहस्य सांगू जे तुमची लाईफ बदलू शकतात. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक चुकीची गोष्ट खात असाल तर विश्वास ठेवा, तुमचा पूर्ण दिवस बिघडू शकतो. सर्वात आधी समजून घ्या की सकाळचे जेवण सर्वात महत्त्वाचे का आहे. सकाळी उठताच तुमचे शरीर रात्रभराच्या उपवासातून बाहेर पडलेले असते. यामुळे शरीराला स्वच्छ, हलक्या आणि ऊर्जा देणाऱ्या गोष्टीची गरज असते. चुकीची गोष्ट खाल्ल्याने पोटात गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि थकवा कित्येक पटीने वाढतो. आता जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्यायोग्य पूर्णपणे 10 आणि भन्नाट हेल्दी गोष्टी. तर चला जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया. नंबर 1, कोमट पाण्यात आले आणि काळी मिरी. सकाळी उठून सर्वात आधी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा आल्याचा रस आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून. हे शरीराची अंतर्गत स्वच्छता करते, पचन संस्था मजबूत करते आणि सांध्यांमधील कडकपणा देखील दूर करून शरीराला हलके फुलके करते. नंबर 2, भिजवलेले मखाने. 4-5 मखाने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे हाडांना मजबूत बनवते आणि गुडघेदुखीचा त्रासातून सुटका करते. नंबर 3, भिजवलेले खजूर. 2-3 खजूर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा. याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो, रक्ताची पातळी वाढते आणि शरीराला एका झटक्यात भरपूर ऊर्जा मिळते, ज्यामुळे दिवसभर कामात उत्साह देखील राहतो. नंबर 4, कोमट पाणी आणि कच्चे जिरे चघळणे. सकाळी उठून 1 चमचा जिरे चांगले चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या. हे मेटाबॉलिझम सुपरफास्ट करते, चरबी वेगाने जाळण्यास मदत करते आणि पोटाची जळजळ देखील शांत करते. नंबर 5, सफरचंदाचे तुकडे आणि दालचिनी. सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद कापून त्यावर हलकीशी दालचिनी पूड भुरभुरून खा. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात आणि हृदय निरोगी ठेवतात. नंबर 6, भिजवलेले पांढरे तीळ. रात्री 1 चमचा पांढरे तीळ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते चावून खा. तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते, जे 50 नंतर हाडे ठिसूळ होऊ देत नाही आणि सांध्यांना देखील ताकद देते. नंबर 7, गाजर किंवा बीटचा ताजे ज्यूस. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास ताजा गाजर किंवा बीटचा ज्यूस पिल्याने रक्ताभिसरण सुधारते, रक्ताची कमतरता भरून निघते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. नंबर 8, तुळशीची पाने आणि खडीसाखर. सकाळी रिकाम्या पोटी 5-6 तुळशीची पाने आणि छोटासा खडीसाखरेचा तुकडा एकत्र करून चावून खा. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो, दम्याचा त्रास कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती तिप्पट वेगाने वाढते. नंबर 9, अळीव लाडूचा छोटा तुकडा किंवा अळीव खीर. अळीवाला गार्डन ग्रेस सीड्स म्हणतात. यात भरपूर लोह आणि फॉलिक ॲसिड असते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीरातील वात, दोष शांत होतो आणि हाडे लोखंडासारखी मजबूत होतात. नंबर 10, बडीशेप आणि ओवा भिजवलेले पाणी. रात्री 1 चमचा बडीशेप आणि ओवा पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून प्या. ज्यांना सतत पोट जड होणे, अपचन किंवा छातीत गॅस अडकण्याची समस्या असते त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मित्रांनो, या तर होत्या सकाळी
रिकाम्या पोटी खाण्याच्या 10 नवीन आणि जबरदस्त हेल्दी गोष्टी. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण आता प्रश्न हा उपस्थित होतो की फक्त योग्य गोष्टी खाणे पुरेसे आहे की अजून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही योग्य गोष्टी खाल्ल्या पण सकाळी 10 सवयी चुकीच्या राहिल्या तर तुमची मेहनत वाया जाईल. चला जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, तुम्ही हे तर जाणून घेतले की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे. फक्त योग्य गोष्टी खाणेच पुरेसे नाही, तर तुमच्या सकाळच्या सवयी चुकीच्या असतील तर ते अन्न सुद्धा शरीराला आतून नुकसान पोहोचवू शकते. तर आता जाणून घेऊ त्या 10 नवीन आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या सकाळी लक्षात ठेवल्याच पाहिजे. नंबर 1, बेडवरून उठताना एकदम घाई किंवा झटका देऊ नका. सकाळी डोळे उघडल्यावर एकदम झटकन उठू नका. बेडवरच आरामात बसून हात एकमेकांवर घासून चेहऱ्यावर ठेवा आणि मनाला शांत ठेवून 2 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. नंबर 2, जमिनीवर ताट बसून घोट पाणी प्या. सकाळी कधीही उभ्या राहून किंवा घाईघाईत घोट न घेता पाणी पिऊ नका. जमिनीवर किंवा खुर्चीवर शांत बसून संथपणे कोमट पाणी प्या. नंबर 3, स्वतःला कधीही कमजोर किंवा वृद्ध समजू नका. तरुण असो किंवा 50 नंतर वयोमर्यादा, तुमची इच्छाशक्ती हीच तुमची खरी ताकद आहे. ही सकारात्मक भावना मनातून कधीही जाऊ देऊ नका. नंबर 4, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीला अजिबात स्पर्श करू नका. रिकाम्या पोटी चहा पिणे म्हणजे शरीराला आतून विषारी बनवणे होय. या सवयीमुळे तीव्र ॲसिडिटी आणि डोकेदुखीची सुरुवात होते. नंबर 5, मोकळ्या हवेत हलकी चाल किंवा स्ट्रेचिंग करा. सकाळी जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची गरज नाही, पण 30 मिनिटे मोकळ्या हवेत चालणे आणि हलके योगासने तुमचे शरीर लवचिक आणि तरुण ठेवतात. नंबर 6, सकाळचे कोवळे ऊन आवर्जून घ्या. सकाळी 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसल्याने शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते. हाडे मजबूत होतात आणि मनातील नकारात्मकता देखील व नैराश्य देखील दूर होते. नंबर 7, पौष्टिक आणि भरपेट नाश्ता कधीही चुकवू नका. कामाच्या घाईत सकाळी नाश्ता टाळू नका. नाश्त्यामध्ये फळे, पोहे किंवा पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. पोट नेहमी 70%च भरा. नंबर 8, स्वतःसाठी आणि आवडीच्या कामासाठी नक्की वेळ काढा. सकाळी उठून मोबाईल चेक करण्याऐवजी स्वतःच्या आवडीचे शांत संगीत ऐका, पुस्तक वाचा किंवा देवाचे स्मरण करा. मनाची प्रसन्नता हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. नंबर 9, नकारात्मक विचार आणि बातम्यांपासून दूर राहा. सकाळची सुरुवात कधीही वाईट गोष्टी वाचून किंवा तणावात करू नका. आजचा दिवस माझा आहे आणि मी पूर्ण ऊर्जेने तो जगणार आहे, हा निर्णय निश्चय करा. नंबर 10, सातत्य आणि आत्मसन्मान बाळगा. आज एक नियम पाळला आणि उद्या तो मोडला असं चालणार नाही. स्वतःवर प्रेम करा आणि रोज न चुकता या सवयींचे पालन करा, कारण शिस्त आणि सातत्य तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, आता प्रश्न हा आहे की या नवीन गोष्टी आणि सवयींचा अवलंब करून परफेक्ट मॉर्निंग रुटीन कशी असावी. चला पाहूया ती सोपी स्टेप बाय स्टेप रुटीन, जी तरुणांपासून ते 50 नंतरच्या प्रत्येकासाठी अमृत समान आहे. 1, सकाळी उठताच ईश्वराचे स्मरण करा आणि 2 मिनिटे दीर्घ श्वास घेऊन मनाला शांत करा. 2, जमिनीवर ताट बसून 1-2 ग्लास कोमट पाणी, आले आणि काळी मिरी टाकून संथपणे प्या. 3, भिजवलेले मखाणे, खजूर किंवा जिरे पाणी यासारख्या नवीन हेल्दी गोष्टींचे सेवन करा. 4, 15 ते 20 मिनिटे मोकळ्या हवेत चालणे किंवा हलके योगासने करा. 5, सूर्याची 15 मिनिटे कोवळी ऊन आवर्जून घ्या. 6, तुळशीची पाने आणि खडीसाखर किंवा आवळा घ्या, ज्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होईल. 7, ओट्स किंवा पोहे किंवा फळांचा पौष्टिक नाश्ता नक्की करा. 8, सकाळी कमीत कमी 1 तास मोबाईल, सोशल मीडिया आणि निगेटिव्ह बातम्यांपासून पूर्णपणे लांब राहा. नंबर
बदलव, स्वतःला सकारात्मक विचार द्या आणि आत्मविश्वास वाढवणारे शब्द मनात आणा. या 10 सर्व नियमांमध्ये आणि सवयींमध्ये सातत्य ठेवा. हाच सर्वात मोठा विजयाचा मंत्र आहे. मित्रांनो, जर तुम्ही या नवीन रुटीनचे फक्त 21 दिवस प्रामाणिकपणे पालन केले तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमची ऊर्जा, स्टॅमिना आणि आत्मविश्वास कित्येक पटीने वाढला आहे. लक्षात ठेवा, तुमची ही सकाळच तुमचं भविष्य घडवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आजपासून तुम्ही तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये कोणती नवीन गोष्ट बदलणार आहात. आणि अशा जबरदस्त हेल्दी माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.